आज आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघणार आहे सेल्स ऑफ इम्युनी सिस्टीम. आपली जी इम्युनी सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये कुठकुठच्या सेल्स आहेत आणि त्या सेलचे टाईप्स काय आहेत, सब टाईप्स काय आहेत, त्याचे फंक्शन्स काय आहेत, त्याचे रोल्स काय आहेत, हे आज आपण डिस्कस करणार आहोत. देर आर टू मेन टाईप्स ऑफ सेल्स इन्वॉल्व इन द वर्किंग ऑफ इम्युनी सिस्टीम. दे आर नंबर 1 A लिम्फोसाइट अँड B अँटीजन प्रेझेंटिंग सेल. बघा आपल्या इम्युनी सिस्टीममध्ये ज्या दोन सेल इम्पॉर्टंट आहेत त्या दोन आहेत, एक म्हणजे लिम्फोसाइट्स आणि बी अँटीजन प्रेझेंटिंग सेल. त्यातली जी ए आहे लिम्फोसाइट त्यात आपण बघणार आहोत, जी बी आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल ते आपण नेक्स्ट बघणार आहोत. बघूया आपण पहिल्यांदा ए लिम्फोसाइट, खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे आहे. लिम्फोसाइट्स आर द मेन सेल्स ऑफ द इम्युनी सिस्टीम. They, like the other blood corpuscles, arise from the stem cells, the hemocytoblast present in the liver of the fetus and in the bone marrow in adult. हे बघा लिम्फोसाइट ही ब्लड सेल सारखीच, ब्लड सेल्स म्हणजे ब्लड कॉर्पस्कसारखीच एक सेल आहे, बरोबर आहे. दे आर अराइज फ्रॉम द स्टेम सेल्स. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की स्टेम सेल्स आपल्या बोनमध्ये जी नदी असते, नदी म्हणजे लॉंग बोन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्युमरस माहिती आहे, तुम्हाला टिबिया माहिती आहे, फिब्युला माहिती आहे, रॅडिस माहिती आहे, की ज्यांना बोन मॅरो आहे. आत काय असतो? बोन मॅरो. तर ह्या बोन मॅरोमध्ये एक स्पेशल सेल असतात, त्या सेलला आम्ही काय म्हणतोय? स्टेम सेल्स. तर ह्या स्टेम सेलपासून ह्या सेल तयार होतात. मित्रांनो, आपण हे बघितलं होतं की ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत ह्या स्टेम सेलना टोटिपोटन्सी ही एक प्रॉपर्टी आहे. टोटिपोटन्सी म्हणजे काय की एखाद्या सेलचं कन्व्हर्जन दुसऱ्या कुठल्याही सेलमध्ये होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल ह्या स्टेम सेलपासून RBC तयार होतात, ह्या स्टेम सेलपासून WBC तयार होतात, ह्या स्टेम सेलपासून लिव्हर सेल होतात, ह्या स्टेम सेलपासून हार्टच्या म्हणजे कार्डियक सेल्स होतात, बरोबर आहे. ही एक प्रॉपर्टी आहे की दे आर डिफरन्शिएट इनटू एनी टाईप ऑफ सेल. तर त्या स्टेम सेलपासूनच ह्या सेल तयार झालेल्या आहेत. म्हणजे कुठच्या सेल? लिम्फोसाइट्स, बरोबर आहे. आता त्याला आम्ही म्हणतो हिमोसायटोब्लास्ट प्रेझेंट इन द लिव्हर ऑफ द फिटस अँड इन द बोन मॅरो इन अडल्ट. आता जे अडल्ट आहेत, अडल्टमध्ये कुठं तयार होणार आहेत ह्या लिम्फोसाइट्स? तर बोन मॅरोमध्ये. आणि जे लहान बाळ आहे, लहान बाळाचे फॉर एक्झाम्पल आता जन्मलेलं बाळ आहे, त्याच्यामध्ये अजून बोन मॅरो डेव्हलप झालेलं नाही, तर त्या लहान बाळामध्ये लिव्हरपासून म्हणजे लिव्हरमधून ह्या सेल्स तयार होणार आहेत. समजलं? म्हणजे लहान बाळामध्ये त्याचा ओरिजिन हा लिव्हर आहे आणि अडल्टमध्ये त्याचा ओरिजिन कुठं आहे? बोन मॅरो. सम ऑफ देम अंडरगो डिफरन्शिएशन इन द गट असोसिएटेड बुरुसल लिम्फॉइड टिश्यू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा परत प्रकार आहेत गटमध्ये. आता गटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गटमध्ये पेयर्स पॅचेसमध्ये ह्या लिम्फोसाइट फॉर्म होतात. ठीक आहे. काही बर्ड्समध्ये टॉन्सिल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की टॉन्सिल्स असतात बघा, तर टॉन्सिलमध्ये सुद्धा लिम्फोसाइटचं प्रमाण जास्त आहे. अँड आर कॉल्ड बुरुसल ऑर बी लिम्फोसाइट्स. ठीक आहे. त्यालाच आम्ही काय म्हणतोय, ह्याच्यापासून ज्या तयार होणाऱ्या ज्या लिम्फोसाइट्स आहेत त्याला आम्ही काय म्हणतोय? बी लिम्फोसाइट. ठीक आहे. किंवा बुरुसल. आता ॲक्च्युली बुरुसल, बी फॉर बुरुसल, ह्या ज्या आहेत पेअर पॅचेसमध्ये टॉन्सिलमध्ये, ह्या कुठल्या टाईपच्या लिम्फोसाइट्स आहेत? तर बी लिम्फोसाइट्स आहेत. ओके. आता बर्ड्समध्ये, पक्ष्यांच्यामध्ये पक्ष्यांचं जे लास्ट एंडिंग आहे त्याला आपण म्हणतोय क्लोएका. जसं आपल्यामध्ये ॲनस आहे तसं त्यांच्यामध्ये क्लोएक आहे. आणि क्लोएकच्या वरती, क्लोएकाच्या जस्ट वरती एक ऑर्गन आहे त्याला आम्ही बुरसा म्हणतो, तर त्याच्यापासून हा शब्द तयार झालेला आहे. ओके. सो बी लिम्फोसाइट. अदर आर डिफरन्शिएटेड इन द थायमस ग्लँड आर टर्म ॲज टी लिम्फोसाइट. म्हणजे बघा ज्या लिम्फोसाइट टॉन्सिल पेयर्स पॅशनमधून बाहेर पडतात त्यांना आम्ही काय म्हणतोय? बी लिम्फोसाइट. ज्या लिम्फोसाइट्स थायमसमधून बाहेर पडतात त्यांना आम्ही काय म्हणतोय? टी लिम्फोसाइट्स. समजते? आता हार्टच्या वरती एक ग्लँड आहे, त्या ग्लँडचं नाव आहे थायमस ग्लँड. आणि ह्या थायमस ग्लँडमधून ह्या टी लिम्फोसाइट्स मॅच्युअर होऊन बाहेर पडतात. मॅच्युअर लिम्फोसाइट पास इन टू द बॉडी फ्लुइड दॅट इज ब्लड अँड लिव्ह अँड सर्क्युलेट इन द बॉडी. आणि ह्या तयार होऊन ब्लडमधून, लिम्फॅटिक फ्लुइडमधून ओव्हरऑल आपल्या बॉडीमध्ये काय होतात? डिस्ट्रीब्यूट होतात. आणि त्या काय करतात? जो अँटीजन आहे त्याला बाइंड होऊन त्याच्याशी मुकाबला करतात.
समजलं? म्हणजे आज आपण बघितलं की इम्युनी सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत ह्या आपल्या बॉडीमध्ये 2 आहेत. एक म्हणजे लिम्फोसाईट आणि बी म्हणजे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. पुन्हा आपण काय बघितलं, ज्या लिम्फोसाईट्स आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे बी लिम्फोसाईट म्हणजे काय, बुरसल. त्या कुठं तयार होतात, टॉन्सिल, पेरिपॅचिस एक्सेट्रा. आणि जे राहिलेले आहेत त्या थायमसमधून बाहेर पडतात. थायमस ही हार्टच्या वरची असणारी ग्लँड आहे. जसं जसं तुमचं वय होणार आहे तसं तशी ग्लँड काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. एका टॉपिकमध्ये त्याचा पुन्हा एक पार्ट येतो, त्यावेळी मी तुम्हाला हे डीपमध्ये नंतर सांगेन. तर थायमसमधून पडणाऱ्या टी लिम्फोसाईट, टी फॉर थायमस, बी फॉर बुरसल. ओके. आणि ह्या अँटीबॉडीज बी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट ह्या ज्या सेल्स आहेत ह्या ब्लडमधून, लिम्फॅटिक फ्लुइडमधून ओव्हरऑल आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहेत, सर्क्युलेट होणार आहेत, मायग्रेट होणार आहेत. पुढे बघूया आपण. मेनी ऑफ देम स्टे इन अ लिम्फ नोड. आता हे लिम्फ नोड म्हणजे काय बघा. जसं लक्षात ठेवा, शेंगदाणा असतो किंवा जसे बारीक बारीक असे गोल असे गाठी असतात, अशा गाठीचं नेटवर्क आपल्या बॉडीमध्ये भरपूर आहे. ज्यावेळी आपल्याला एखादं इन्फेक्शन होते त्यावेळी ती गाठ सुजते, त्याला आपण अवदान येणे असं म्हणतो बघा. ठीक आहे. जर तुमच्या जर हाताला कुठं लागलं असेल, जखम झाली असेल तर काखेमध्ये एखादी गाठ तयार होते. डोक्यामध्ये सुद्धा अशा काही गाठी तयार होतात जर डोक्याला काहीतरी इन्फेक्शन झालं असेल तर. पायाला जर तुमच्या इन्फेक्शन झालं असेल तर जांघेमध्ये, ग्रोइन रिजनमध्ये छोटीशी गाठ तयार होते. डॉक्टर त्याला गाठ असं म्हणतात किंवा त्याला आपण मेडिकल ह्याच्यामध्ये अवदान असं म्हणतो इन मराठी. तर हे अवदान म्हणजे काय आहे की ज्यावेळी तुम्हाला इन्फेक्शन होतं आहे तर ते इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये जे लिम्फ नोड आहेत की जे आधी इनएक्टिव्ह आहे, तुम्हाला ते लिम्फ नोड दिसत नाही आहेत, आणि ज्यावेळी ते ॲक्टिव्ह होतात त्यावेळी तिची गाठ तयार होते टेम्पररी. बरोबर आहे. आणि ह्या लिम्फ नोडमध्ये जे फ्लुइड असतं पांढऱ्या कलरचं त्याला आम्ही म्हणतो लिम्फॅटिक फ्लुइड. बरोबर आहे. द बी लिम्फोसाइट अँटी लिम्फोसाइट फ्रॉम द ह्युमरल ऑर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम, दॅट इज AMIS. ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये ह्या बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट येणारा जो अँटीजन आहे ह्याच्याशी मुकाबला करतात आणि जी इम्युनिटी आहे त्याच्याशी कन्सल्ट, त्याला आम्ही काय म्हणतोय, AMIS. ए म्हणजे अँटीबॉडी, एम म्हणजे मेडिएटेड म्हणजे अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम, आणि दुसरी आहे बघा सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम, दॅट इज CMIS रिस्पेक्टिव्हली. बोथ इम्युनिटी सिस्टीम नीड अँटीजन टू कम इन टू ॲक्शन बट दे रिस्पॉन्ड इन डिफरंट वे. आता AMIS आणि CMIS हे दोन्ही कधी ॲक्टिवेट होणार आहेत, ज्यावेळी फॉरेन अँटीजन, व्हायरस, बॅक्टेरिया, फंगी, एखादं पॉयझन ज्यावेळी अँटीजन येणार आहे त्यावेळीच ह्या दोन्ही सिस्टीम काय होणार आहेत, ॲक्टिव्ह होणार आहेत. अदरवाईज ते ॲक्टिव्ह होत नाहीत. जर इन्फेक्शनच नसेल तर ते ॲक्टिव्ह, पण ह्यांचा तरीका वेगळा आहे. ठीक आहे. म्हणजे AMIचा तरीका वेगळा आहे, CMIचा वेगळा आहे. दोघांचं एम काय आहे की अँटीजनला किल करणं, पण त्यांचे मार्ग मात्र काय आहेत, वेगळे आहे. एम सेम आहे पण मार्ग काय आहेत, वेगळे आहेत. त्यातलं आपण बघूया की मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट टू अँटीजन. आता टी लिम्फोसाइटचा अँटीजनशी जो रिस्पॉन्स आहे तो कसा आहे ते थोडंसं आता आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला बघूया. ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट म्हणजे काय बघतो आता आपण सध्या, टी लिम्फोसाइट. ज्यावेळी एखादा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये येणार आहे त्यावेळी टी लिम्फोसाइट त्याचा मुकाबला, त्याचा रिस्पॉन्स किल करण्याचा ते कशा पद्धतीनं करतात हे आता आपल्याला बघायचं आहे. ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ ॲन अँटीजन, अ टी लिम्फोसाइट फॉर्म अ क्लोन ऑफ टी सेल विच आर सिमिलर बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन. काय बघा, खूप महत्त्वाचं आहे, समजून घ्या. एखादा अँटीजन तुमच्या बॉडीमध्ये आला, टी सेल त्याला जाऊन तिथं बाइंड होते आणि ही टी सेल काय करते, सेम आपल्यासारखीच दुसरी सेल तयार करते. त्याला आपण काय म्हणतोय, क्लोन. काय म्हणतोय, क्लोन. आता फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे सुदर्शन पाटील आणि माझं क्लोनिंग केलं, माझ्यातली एक सेल घेतली आणि त्याचं क्लोनिंग केलं तर माझ्यासारखाच दिसणारा दुसरा माणूस तयार होतो आहे. मग तो काय झाला, माझा क्लोन. ह्या टेक्निकचं नाव काय आहे, क्लोनिंग. तसं ज्यावेळी पहिल्यांदा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी येणार त्यावेळी त्याचा मुकाबला कोणाशी होणार, टी लिम्फोसाइट. आणि टी लिम्फोसाइट काय करते, पटकन आपली दुसरी कॉपी, जशी झेरॉक्स कॉपी आपण तयार करतो. आता तुमचा रिझल्ट आहे, हा रिझल्ट कुठंतरी गाव होईल म्हणून आपण काय करतो, त्याचं पटकन झेरॉक्स मारून घेतो आहे, हा प्रूफ झाला आपल्याकडं. तसं ह्या टी लिम्फोसाइटचा दुसरा टी लिम्फोसाइट म्हणजे टी सेल तयार होते आणि ह्या सेलला आम्ही काय म्हणतो, ह्या टेक्निकला आम्ही काय म्हणतो, क्लोन. म्हणजे टी लिम्फोसाइट काय करते, आपल्यासारखीच दुसरी सेल तयार करते, त्याला आम्ही काय म्हणतोय, क्लोन ऑफ टी सेल.
विच आर सिमिलर बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन. आणि हा जो क्लोन आहे हा क्लोन मित्रांनो 4 प्रकारे काम करतो. ठीक आहे. आता बघा हां, एक मुलगा आहे. ह्या मुलग्यासारखा दुसरा मुलगा तयार झाला. बघा मी काय म्हणतो, एक मुलगा आहे, ह्या मुलग्यासारखा दुसरा मुलगा आम्ही तयार केला. त्याचा काय झाला, क्लोन झाला. तो सिमिलर आहे, पण तो जो सिमिलर क्लोन आहे हा 4 प्रकारची कामं करतोय. हा शेती पण करतोय, बरोबर आहे. हा सुतारकाम पण करतोय, हा गवंडी पण काम करतोय, बरोबर आहे. आणि हा लोहार काम पण करतोय. ठीक आहे. म्हणजे एकच व्यक्ती ज्यावेळी 4 कामं करतोय, हे लक्षात ठेवा. तसं हा जो क्लोन आहे टी सेलचा हा 4 प्रकारे काम करतोय. त्याचे 4 प्रकारचे फंक्शन्स आहेत. म्हणून द क्लोन हॅज 4 टाईप्स ऑफ टी लिम्फोसाइट. पर त्याचे 4 प्रकार पडलेले आहेत. हेल्पर टी सेल सेन्सिटाईज द हेल्पर टी सेल प्रोड्यूस लिम्फोकाइन्स. आता बघा हां, पहिला जो त्यातला क्लोन आहे म्हणजे 4 प्रकारच्या सेल तयार होणार आहेत हेल्पर टी सेल. आता हेल्परचं नावच आहे, हेल्पर म्हणजे काय, मदत करणारी. दुसरी सेल आहे बघा किलर टी सेल, ही किल करते डायरेक्ट, किलर टी सेल दॅट इज सायटोटॉक्झिक टी सेल. तिसरी आहे सप्रेसर टी सेल आणि फोर्थ आहे मेमरी टी सेल. मी परत सांगतोय, आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीममध्ये 2 प्रकारचे सेल्स आहेत. एक म्हणजे लिम्फोसाइट, दुसरी म्हणजे काय तर सेल अँटीजन प्रेझेंटिंग सेल. एक म्हणजे लिम्फोसाइट, दुसरी म्हणजे काय अँटीजन प्रेझेंटिंग सेल. लिम्फोसाइटचे पण 2 प्रकार आहेत, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. आता आपण काय बघतोय सध्या, टी लिम्फोसाइट. आता जे टी लिम्फोसाइट आहेत ह्या टी लिम्फोसाइटपासून काय होतं, ज्यावेळी अँटीजन आपल्या बॉडीमध्ये येतोय तर टी सेल काय करते, आपल्यासारखीच एक दुसरी सेल तयार करते. तिला मी काय म्हणलं, क्लोन ऑफ टी सेल. आणि ही क्लोन ऑफ टी सेल आहे ही काय करते, 4 प्रकारच्या सेल तयार करते. त्यातली पहिली कुठली आहे हेल्पर टी सेल, दुसरी कुठली आहे किलर टी सेल, तिसरी कुठली आहे सप्रेसर टी सेल आणि लास्ट कुठली आहे मेमरी सेल. प्रत्येक ठिकाणी टी सेल असा हा शब्द वापरायचा. हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल, मेमरी टी सेल. समजते. हे सगळे जे टाईप आहेत हे कोणाचे आहेत, टी लिम्फोसाइट. टी फॉर काय, थायमस. ह्या सेल कुठून बाहेर पडणार आहेत, थायमसपासून. थायमस कुठं आहे, हार्टच्या पुढं असणारा एक ऑर्गन आहे की जो जसं जसं आपलं वय होणार आहे तसं हा ऑर्गन काय होतोय, कमी होतोय. आणि म्हाताऱ्या माणसाच्यामध्ये तर टी लिम्फोसाइट हा प्रकारच कमी होतोय. म्हणून लक्षात ठेवा, म्हाताऱ्या माणसांच्या मध्ये रोगप्रतिकार क्षमता काय असते, कमी असते. पुढे बघूया आपण. हेल्पर टी सेल सेन्सिटाईज द हेल्पर टी सेल प्रोड्युसिंग. ज्यावेळी ही हेल्पर टी सेल सेन्सिटाईज होते तर ती पटकन काय तयार करते, लिम्फोकाइन नावाचं एक केमिकल तयार करते फॉर परफॉर्मिंग सेव्हरल टाईप ऑफ फंक्शन्स लाईक प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल. आता ही काय करते, अदर टी सेलला मदत करते, हेल्प करते त्यांची संख्या वाढवण्यासाठी. मग बी लिम्फोसाइट असतील, मायक्रोफॅज असतील, म्हणजे इतरांना जागं करणं, इतरांना जागवणं आणि त्यांची संख्या वाढवणं हे काम कोणाचं आहे, हेल्पर टी सेलचं आहे. सेकंड बघा किलर टी सेल और सायटोटॉक्झिक टी सेल. दे डिरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्व्हेडिंग मायक्रोब्स. आता किलर टी सेलचं काम एकच आहे, ते दयामय अजिबात नाही. अँटीजन दिसला, बॅक्टेरिया दिसला, व्हायरस दिसला, डायरेक्ट अटॅक करायचं. ओके. डिस्ट्रॉय इन्व्हेडिंग म्हणजे इन्व्हेडिंग मायक्रोब्स म्हणजे काय, जे घुसखोरी करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत आपल्या बॉडीमध्ये त्यांना डायरेक्ट अटॅक करून टाकायचं, किल करायचं. सो इन्फेक्टेड बॉडी सेल्स, कॅन्सर सेल आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल ज्या फॉर्म होतात त्यांना सुद्धा किल करण्याचं काम हे किलर टी सेल्स आहे. किलर टी सेल्स बाइंड टू इन्फेक्टेड सेल अँड सिक्रेट परफोरिन. ज्या इन्फेक्टेड सेलला ते बाइंड होतात किलर सेल आणि एक केमिकल तयार करतात, त्या केमिकलचं नाव काय आहे, परफोरिन्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळी किलर टी सेल इन्व्हेडिंग मायक्रोबच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी जे केमिकल फॉर्म होतं त्या केमिकलचं नाव काय आहे, परफोरिन. देन परफोरिन फॉर्म अ होल इन इन्फेक्टेड सेल. जे इन्फेक्टेड सेल त्याच्यामध्ये होल मारतात. इट ऑल्सो रिलीज अ सबस्टन्स दॅट किल द सेल्स, हेन्स नेम ॲज सायटोटॉक्झिक टी सेल. आणि हे जे परफोरिन आहे हे आज जाऊन घुसवलं जातं. आज जसं डॉक्टर इंजेक्शन देतात तसं ते घुसवलं जातं आणि त्या सेलला मारून टाकलं जातं. सो किलर टी सेलचा सुद्धा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. ती सेलला किल करते म्हणून दॅट इज सेल म्हणजे सायटोटॉक्झिक म्हणजे ती विषारी आहे, सायटोटॉक्झिक टी सेल असं त्याचं दुसरं नाव आहे. तिसरं बघा सप्रेसर. सप्रेसर म्हणजे त्याची ग्रोथ थांबवणं. दिस सेल सप्रेस द एंटायर इम्युन सिस्टीम अगेन्स्ट द अटॅक ऑफ अन ओन बॉडी सेल. सोपं आहे. फोर्थ मेमरी टी सेल्स. These are previously sensitized cells which retain the sensitization in memory for a long time in the future. आता एखादं इन्फेक्शन होऊन गेले, त्याच्या अगेन्स्ट आपण अँटीबॉडी तयार केलेले आहेत,
तर ह्या सेलचं एक काम आहे की मेमरी म्हणजे काय की पूर्वी ही इन्फेक्शन होऊन गेलं आहे, ही मेमरी ही स्मृती लक्षात ठेवण्याचं काम ह्या डिपार्टमेंटचं आहे. म्हणजे काय मेमरी सेल, हां हा 8 वर्षापूर्वी आला आहे, नाही हा येऊन गेला आहे, नाही हा आलेला नाही, हा आत्ताच आहे, मग त्याची मेमरी स्टोअर करून ठेवा. ठीक आहे, हे सगळं काम मेमरी टी सेलचं आहे. समजलं? पुढे बघूया आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बी लिम्फोसाइट टू अँटीजन. बी लिम्फोसाइट, आता टी लिम्फोसाइट बघितलं आपण, आता बी बघूया. बी लिम्फोसाइट्स आर सेन्सिटाइज्ड डिरेक्टली बाय बोथ अँटीजन ॲज वेल ॲज बाय हेल्पर टी सेल. ह्या काय होतात, डिरेक्टली सेन्सिटाईज होतात, किंवा जे हेल्पर टी सेल आहे हे त्यांना म्हणतात अँटीजन आला आहे. बरोबर आहे, म्हणजे एक प्रकार म्हणजे ह्या स्वतःसुद्धा काय होतात, इन्व्हॉल्व होतात, किंवा हेल्पर टी सेल ह्यांना मदत करतं की अँटीजन आला आहे, तुम्ही तिथे या. So activated B lymphocytes multiply very fast to produce clone of plasma cell and memory B cells. The plasma cells produce a specialized glycoprotein called antibodies, which are circulated through body fluid humor like blood and lymph. The antibody molecule may bind to a cell membrane or they remain free. The free antibodies have three main functions. आता ह्या फ्री अँटीबॉडीज आहेत बी लिम्फोसाइटमध्ये, ह्याच्या 3 फंक्शन आहेत. एक म्हणजे ॲग्लुटिनेशन, म्हणजे काय होतात, गुठळ्या तयार होतात. ॲग्लुटिनेशन ऑफ अ पर्टिक्युलर मॅटर इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरस. द इमोबलाइज मास इज एनगल्फ बाय द फॅगोसाइट्स. गुठळ्या तयार करणं आणि त्याला खाऊन टाकणं. एनगल्फ म्हणजे खाऊन टाकणं, हे काम आहे ॲग्लुटिनेशन बी लिम्फोसाइट. दुसरं आहे ऑप्सनायझेशन ऑर कोटिंग. जे बॅक्टेरिया त्याला एक कोट द्यायचा, वरती कोटिंग करायचं बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस बाय मायक्रोफॅज. आणि एकदा कोटिंग केलं की मायक्रोफॅज त्याला खाऊन टाकतात. तिसरं आहे न्यूट्रलायझेशन. ज्यावेळी अँटीजन आणि ह्या ज्या सेल्स आहेत त्यांचा ज्यावेळी कॉन्टॅक्ट होतो त्यावेळी ते त्याला न्यूट्रल करून टाकतात. सो न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन रिलीज बाय बॅक्टेरिया. आता काही बॅक्टेरियात फॉर एक्झाम्पल टिटॅनस टॉक्झिन आहे, तर त्या टॉक्झिनला न्यूट्रल करण्याचं काम, म्हणजे न्यूट्रलायझेशन ही जी प्रोसेस आहे हे काम करण्याचं काम हे बी लिम्फोसाइट्स आहे. ईच अँटीबॉडी स्पेसिफिक फॉर अ पर्टिक्युलर अँटीजन. प्रत्येक अँटीबॉडीचा स्पेसिफिक प्रत्येक काय आहे, अँटीजन आहे. म्हणजे अँटीजन, प्रत्येक अँटीजनचा स्पेसिफिक प्रत्येकाची काय आहे, अँटीबॉडी आहे. आणि लास्ट आहे बी अँटीजन प्रेझेंटिंग सेल. अँटीजन प्रेझेंटिंग सेल एनगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजन्स अँड प्रोसेस द अँटीजन. आता बघा हां, अँटीजन प्रेझेंटिंग सेल एनगल्फ इन्व्हेडिंग. आता ह्या ज्या सेल्स आहेत अँटीजन प्रेझेंटिंग सेल, यांचं काम काय, एनगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजन्स, जे काय बाहेरून आलेले इन्व्हेडिंग मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्यांना खाऊन टाकणं, त्याच्यावरती प्रोसेस करणं, प्रोसेस अँटीजन. देन द प्रोसेस अँटीजन्स आर प्रेझेंटेड ऑन देअर ओन सरफेस. दीज सेल्स आर एबल टू डिलिव्हर अ स्टिम्युलेटरी सिग्नल दॅट इज नेसेसरी फॉर ॲक्टिवेशन ऑफ हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेलना ॲक्टिवेट करणं हे त्यांचं काय काम आहे. ठीक आहे, ओके. आज इथंपर्यंत थांबूया आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण वॅक्सिनेशन बघूया.